प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी झाली? तर उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशावरून घेतली आहेत? कोणत्या देशाकडून घेतली आहेत? तर रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्ये घेतलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे 4. विधान परिषदेचे सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात? तर विधान परिषदेचे सदस्य 6 वर्षासाठी निवडले जातात. प्रश्न क्रमांक 5. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 साली झाली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे विभाजन कोणत्या कायद्याने झाले? भारताचे विभाजन 1947च्या भारतीय स्वातंत्र्य अधिनियम या कायद्याने झाले. पुढचा प्रश्न आहे शून्य तास ही संकल्पना कुठे उद्भवली? तर शून्य तास ही संकल्पना भारतीय संसदेत उद्भवलेली आहे. पुढचा प्रश्न भारतीय संविधानातील दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशावरून घेतलेली आहे? तर भारतीय संविधानाची दुरुस्तीची पद्धत दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे. न्यायालयीन पुनरावलोकन ही संकल्पना कुठून घेतली आहे? न्यायालयीन पुनरावलोकन ही आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. मोहनजोदडो येथे सापडलेली प्रसिद्ध मूर्ती कोणती? तर ती प्रसिद्ध मूर्ती आहे नृत्य करणारी मुलगी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चेरापुंजी कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? चेरापुंजी सर्वाधिक पर्जन्यवृष्टी म्हणजे तेथे सर्वाधिक पाऊस पडतो यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न भारतात मिश्र अर्थव्यवस्था कधी सुरू झाली? तर मिश्र अर्थव्यवस्था भारतात 1951 साली पहिली पंचवार्षिक योजना चालू असताना सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे रक्तातील ऑक्सिजन वहन करणारे द्रव्य कोणते? तर ऑक्सिजन वहन करणारे द्रव्य आहे हिमोग्लोबिन. पुढचा प्रश्न आहे बंगालचे विभाजन कोणत्या वर्षी झाले? 1905 साली बंगालचे विभाजन झाले. पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. पुढचा प्रश्न आहे चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कुठे झाला? तर चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कुठे झाला? याचे उत्तर आहे भावरन, मध्य प्रदेश येथे त्यांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक पुढचा 18. मेघदूत हे काव्य कोणी लिहिले? तर मेघदूत हे काव्य कोणी लिहिले? कालिदासांनी लिहिले. पुढचा प्रश्न आहे वेदांची संख्या किती आहे? तर वेदांची संख्या आहे 4. भारतीय हवाई दल दिन कधी साजरा होतो? तर 8 ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दल दिन साजरा होतो. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? तर भारतातील सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान क्षेत्रफळानुसार. पुढचा प्रश्न आहे भारतात पहिली रेल्वे सेवा कधी सुरू झाली? तर भारतात पहिली रेल्वे सेवा 1853 रोजी सुरू झाली. महाराष्ट्र राज्य दिन कधी साजरा होतो? तर 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे 1983चा क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकला? तर तो भारताने जिंकलेला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक वायू कोणता? सर्वात जास्त वायू असतो पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन. पुढचा प्रश्न आहे पंचायत राज प्रथम
कोणत्या राज्यात सुरू झाला? तर पंचायत राजची सुरुवात सर्वप्रथम राजस्थान येथे झाली होती. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य ही उपाधी कोणाला दिली गेली? तर बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही उपाधी दिली गेली होती. प्रश्न क्रमांक 28, लाल किल्ला कुणी बांधला? तर लाल किल्ला शहाजहान या राजाने बांधला. 29, प्रश्न क्रमांक, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर तो कोणता आहे? बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 30, 1857चा उठाव प्रथम कुठे सुरू झाला? तर तो मेरठ येथून सुरू झाला होता. पुढचा प्रश्न आहे, भारताचे मिसाईल मॅन कोण होते? तर भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे होते. पुढचा प्रश्न आहे, गंगा नदीचा उगम कुठे आहे? तर गंगा नदीचा उगम गंगोत्री हिमनदी येथे आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. पुढचा प्रश्न आहे, भगवद्गीतेचा उपदेश कुठे झाला? तर कुरुक्षेत्र येथे भगवद्गीतेचा उपदेश झाला होता. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला नोबेल पारितोषिक विजेता कोण? तर कोण आहे? रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिला नोबेल पारितोषिक विजेते आहेत. पुढचा प्रश्न आहे, जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले? तर जय जवान जय किसान हे लाल बहादूर शास्त्री यांनी दिले होते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? तर गोदावरी ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, विश्वभारती विद्यापीठ कोणी स्थापले? तर रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारती विद्यापीठ स्थापले. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली जनगणना कधी करण्यात आली? तर 1872 साली भारतातील पहिली जनगणना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, हरित क्रांतीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची इस्रोची स्थापना कधी झाली? तर 1969 साली इस्रोची स्थापना झाली. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला उपग्रह आर्यभट्ट कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आला? तर आर्यभट्ट हा 1975 साली प्रक्षेपित करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. संपूर्ण क्रांतीचा नारा कोणी दिला? तर जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर WC बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद फौज कोणी स्थापन केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन केली. भारताचा सर्वात मोठा राज्यघटना दिन भारतात राज्यघटना दिन केव्हा साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन याला म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, इंडियन सिव्हिल सर्व्हिसमध्ये पहिला भारतीय अधिकारी कोण? तर सत्येंद्रनाथ टागोर हा पहिला इंडियन सिव्हिल सर्व्हिस अधिकारी होता. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. पुढचा प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलन कधी झाले? तर 1942 साली भारत छोडो आंदोलन झाले. महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न हा किताब प्रथम कोणाला देण्यात आला? तर भारतरत्न हा किताब सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला.
पुढचा प्रश्न आहे, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ती संबंधित आहे ग्रामीण रोजगाराशी. भारतातील सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र कुठे आहे? तारापूर, महाराष्ट्र येथे सर्वात मोठे अणुऊर्जा केंद्र आहे. पुढचा प्रश्न आहे, गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर गीर राष्ट्रीय उद्यान आशियाई सिंह यासाठी प्रसिद्ध आहे. जैविक घड्याळ कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर जैविक घड्याळ मेंदूशी संबंधित आहे. भारताचा मॅचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? भारताचा मॅचेस्टर अहमदाबाद याला ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा होतो? तर 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? 1757 रोजी प्लासीची लढाई झाली. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान होते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर जायकवाडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. इंडियन नॅशनल आर्मीचे घोषवाक्य काय होते? तर जय हिंद हे इंडियन नॅशनल आर्मीचे घोषवाक्य आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत? तर बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न आहे, इंटरनेटचा जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर टिम बर्नर्स-ली हे इंटरनेटचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर सुचेता कृपलानी ह्या भारतातील पहिल्या मुख्यमंत्री होत्या. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? तर महू, मध्य प्रदेश येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न आहे, विश्वचषक क्रिकेट 2011 कोणी जिंकले? तर ते अगदी भारताने जिंकले. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA ची स्थापना कधी झाली? तर ती 2005 साली झाली. पुढचा प्रश्न आहे, सौर ऊर्जा सर्वात जास्त कोणत्या राज्यात उत्पादित होते? तर सौर ऊर्जा भारतात राजस्थानमध्ये सर्वाधिक उत्पादित होते. पुढचा प्रश्न आहे, हरितगृह परिणाम कोणत्या वायूमुळे जास्त होतो? तर तो कार्बन मोनॉक्साईड यामुळे हरितगृह परिणाम यामुळे जास्त होतो. भारतीय सैन्य दिन कधी साजरा होतो? तर 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन साजरा होतो. पुढचा प्रश्न आहे, शिवकालीन अष्टप्रधान मंडळ मध्ये परराष्ट्र मंत्री कोण होते? तर ते दत्ताजी त्रिंबक हे अष्टप्रधान मंडळ मध्ये परराष्ट्र मंत्री होते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र साहित्य संमेलन प्रथम कधी झाले? तर ते 1878 साली झाले. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा होतो? तर 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होतो. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण भारतातील गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? तर कावेरी नदीला दक्षिण भारतातील गंगा बोलतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद ICMR कधी स्थापन झाली? तर 1911 रोजी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद स्थापन झाली. गांधी इर्विन करार कोणत्या वर्षी झाला? तर 1931 रोजी गांधी इर्विन करार झाला. पुढचा प्रश्न आहे, ओझोन थर सर्वाधिक कुठे आढळतो? तर समताप मंडळात ओझोन थर सर्वाधिक आढळतो. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO ची स्थापना कधी झाली? तर 1995 रोजी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अंतराळवीर म्हणून अवकाशात गेलेले पहिले भारतीय कोण? तर राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळवीर
म्हणून ओळखतात. पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसली होती? तर ती सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेली होती. भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली? भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. पुढचा प्रश्न आहे, अशोक यांचा धर्म कोणता होता? सम्राट अशोक यांचा धर्म होता बौद्ध धर्म. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची लोककला लावणी कोणत्या प्रकाराशी संबंधित आहे? महाराष्ट्रातील लोककला लावणी ही नृत्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी किती वेळ लागला? तर भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस इतका वेळ लागला. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, सारनाथ येथे बुद्धांनी कोणता उपदेश दिला? तर सारनाथ येथे बुद्धांनी धर्मचक्र प्रवर्तन याचा उपदेश दिला. पुढचा प्रश्न आहे, एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर पहिली भारतीय महिला आहे बचेंद्री पाल. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मत्स्य दिन कधी साजरा होतो? 21 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय मत्स्य दिन साजरा होतो. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा सभागृहात एकूण किती सदस्य असतात? ते मर्यादेनुसार आहेत 552. पुढचा प्रश्न आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स IoT मध्ये मुख्यतः काय जोडले जाते? तर त्यामध्ये उपकरणे जोडले जातात. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले कायदा मंत्री कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारतातील पहिले कायदा मंत्री होते. पुढचा प्रश्न आहे, संगणकाचा जनक कोण म्हणून ओळखले जातात? संगणकाचा जनक आहे चार्ल्स बॅबेज यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वाधिक तेल उत्पादन करणारा देश कोणता? तर जगात सर्वाधिक तेल कुठे उत्पन्न होते? तर सौदी अरेबिया येथे. पुढचा प्रश्न आहे, अणुशक्तीचा जनक कोण? अणुशक्तीचा जनक म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईन यांना ओळखतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानमध्ये एकूण किती अनुसूच्या त्याला शेड्यूल बोलतात आहेत? तर एकूण किती शेड्यूल आहेत, अनुसूच्या आहेत? तर 12. प्रश्न क्रमांक 99, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. प्रश्न क्रमांक शेवटचा आणि 100वा, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर थार वाळवंट हे सर्वात मोठे वाळवंट आहे. धन्यवाद.